उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण वर्षभर टिकणारा मस्त असा कुरकुरीत मोती साबुदाणा पापड बनवणार आहोत, जो बनवायला अतिशय सोपा आहे आणि खायला तर त्याहून भन्नाट. तर त्यासाठी 1 वाटी साबुदाणा आपल्याला छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजल्यानंतर त्याला पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जमेल तितकी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. जर कुठे जाडसर वाटत असेल तर चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखी अशी पावडर आपली साबुदाण्याची तयार होईल. त्यानंतर कढाईमध्ये टाकून इथे मी टोटल 1 वाटी साबुदाण्यासाठी 9 वाटी पाणी वापरलेलं आहे. ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने 9 वाटी पाणी घ्यायचं आहे. सुरुवातीचे 7 वाटी पाणी मी थंडच वापरलेलं आहे आणि त्यानंतर मिश्रण जेव्हा गॅसवर ठेवलं, जसं जसं हे घट्ट होत गेलं तसं आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर 2 वाटी पाणी मी मिश्रण गॅसवर असताना ते घट्ट झालं, त्यामुळे 2 वाटी पाणी मी अजून त्यामध्ये वापरलेलं आहे. तर हे मिश्रण अगदी काचेसारखं जोपर्यंत पारदर्शक होत नाही, साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही, तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अगदी छान व्यवस्थित हे मिश्रण शिजलं गेलेलं आहे, अगदी काचेसारखं पारदर्शकसुद्धा झालेलं आहे. त्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता इथे मी हे पापड थोडेसे कलरफुल बनवणार आहे, तर त्यासाठी वाट्यांमध्ये 2-2 पळी हे मिश्रण काढून घेतलं. एकात हिरवा, पिवळा आणि लाल असे रंग टाकून घेतले आणि पायपिंग बॅगमध्ये भरून मस्त असे डॉट पाडायचे. मस्त असे छोटे छोटे पापड आपल्याला बनवायचे आहे. तुम्हाला पळी पापड बनवायचे असेल तर पळी पापड बनवू शकता, किंवा याची रिंग्स बनवायची असेल तर रिंग्ससुद्धा बनवून घेऊ शकता. त्यानंतर हे आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवायचे. जर उन्हाची सोय नसेल तर घरातच पंख्याखाली सुद्धा हे पापड छान असे सुकले जातात. वाळल्यानंतर हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून 1 ते 2 वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकता. लहान मुलांना चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा अशा पद्धतीने हे पापड जर दिले ना, ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.